इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना पुन्हा एकदा धमकी आली आहे। ऑडिओ क्लिपचं प्रकरण ताजं असतानाच आता घरात शिरून मारण्याची धमकी देण्यात आली आहे। सोशल मीडियावर केशव वैद्य नावाच्या अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे। तर धमकी देणं विशिष्ट प्रवृत्ती ती थांबली पाहिजे असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलंय। ही एक विशिष्ट प्रवृत्ती आहे। सातत्यानं धमक्या देणं, महापुरुषांचा शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास मांडणाऱ्यांना आपण बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात काय झालं। ही प्रवृत्तीच आहे आणि ह्या प्रवृत्तीला थांबवलं पाहिजे आणि याबद्दल सगळ्या समाजाने विचार केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप असलेला प्रशांत कोरटकर 2 दिवसानंतर सुद्धा फरार आहे। कोरटकर प्रकरणामध्ये सरकारने नैतिक जबाबदारी घ्यावी असं वक्तव्य अमोल कोल्हेंनी केलंय। तर कोरटकरला राज्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। अजित पवारांनी मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं म्हटलंय। जेव्हा ती एक क्लिप जी कथित कोरटकरांची जी क्लिप होती ती ऐकली तर त्यामधलं एक वाक्य जे अत्यंत चिंताजनक आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मी हस्तक आहे। पुढची सगळी वाक्य जी आहेत त्याच्या आधीचं हे जे वाक्य आहे हे वाक्य अनेकांच्या खरं तर मनात अनेक शंका निर्माण करणार आहे। जर अशा पद्धतीनं हे होत असेल तर मग माननीय मुख्यमंत्री महोदयांची सरकारची एक नैतिक जबाबदारी निर्माण होते आणि या नैतिक जबाबदारीला सरकारनं जागायला हवं अशी आमची भावना आहे। कायद्याचा धाकच राहिलेला नाही असं जे मी म्हणतोय। आता तो कोरटकर नावाचा एक प्राणी पळून गेला, सरकारच्या आणि पोलिसांच्या मदतीशिवाय तो पळून गेला का? इंद्रजित सावंतला धमक्या देणारा, शिवाजी महाराजांची बदनामी करणारा तो भारतीय जनता पक्षाचा थेट कार्यकर्ता आहे कोरटकर, त्याला पळवून लावलंय। आता कोणी म्हणतात तो मध्य प्रदेशमध्ये आहे, कोणी म्हणतात तो इंदूरला आहे, म्हणजे जिथे भाजपचं सरकार आहे तिकडे तो त्याला राजाश्रय मिळालेला आहे। माझ्या अंदाजाने कोरटकर गुवाहाटीत राजश्रय असल्याशिवाय काय सगळं घडतं? तू काय घरातनं खिडकीतनं उडी मारून गेला की काय? कोरटकर आणि सोलापूरकरला जोपर्यंत चापट्या बसत नाही तोपर्यंत या मनाला शांतीच मिळणार नाही। काय कोणाला म्हणायचं असेल ते म्हणो, आम्ही तर म्हणतो फक्त चापट्या। आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने मनात ठेवलं पाहिजे की ह्याने हा आपल्या बापाला बोललाय, याला एकतरी चापट मारलीच पाहिजे। कोरटकर पोलिसांना सापडत फरार आहे प्रशांत कोरटकर। चौकशी चाललेली आहे, तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा।